नमस्कार, मी आकांक्षा जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। जालना विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिलाय। काँग्रेसने सभा दिली नाही, सामग्री दिली नाही, काँग्रेस पक्षाने प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम केलं असं म्हणत माजी आमदार गोरंट्याल यांनी खंत व्यक्त केली आहे। हे बघा, पराभूतचे जे 2-3 मेन प्रकरण आहेत त्यात एकतर प्रचंड विरोधकांनी पैसे जे वाटले, सरासरी 1.5 लाख लोकांना त्यांनी पैसे दिले। एक दुसरा जे हे झालं, पोलरायझेशन झालं, ते म्हणजे काँग्रेसचा जे वोट बँक होता ते सोबत आलं नाही, पण त्याची भीती दाखवून की बाई पेन निवडून येईल, पेन निवडून, जे आपणचा जो मला मानणारा पारंपरिक व्यापारी मतदारसंघ आहे तेही यावेळी धनुष्यबाणला गेला। हे 2 प्रमुख कारण मी पडण्याचं आहे। आणि यावेळी एक वातावरण असं एक तयार झालं होतं, नॅरेटिव्ह वातावरण, की पेन निघेल, पेन निघेल, पेन निघेल आणि कशाला त्याला द्यायचं, असं एक झालेलं। आणि दुसरा जे काही धर्मगुरूंनी जे अगोदर पेनला सपोर्ट केला, कुठं काय केला, त्याचा इफेक्ट गेलेला आणि मग ते हिंदू वोटमध्ये जे भय निर्माण झाला की उद्या काहीतरी होईल, म्हणून ते माझ्या विरोधात मतदान तिकडं केलं। सर, काही पक्षी पातळीवरती काही निरीक्षण नोंदवलं का, काही काम नाही केलं असं सुद्धा चर्चा? हो, तसं आम्ही तर वरिष्ठ लोकांच्या सभा असं सुद्धा हे बघा, काँग्रेसने फक्त तिकीट दिला, त्याच्यानंतर काही काम केलं नाही, सभा दिली नाही, जे सामग्री असतात तेही दिलं नाही, आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने लढविलं पाहिजे त्या प्रकारे लढविलं नाही, आणि प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम पार्टीने केलेले आहे, त्याचाही फटका आम्हाला बसलेला आहे। सगळीकडे झालं का असं म्हणते का? जालन्यातच मग आता मी माझ्याबद्दलच बोलू शकतो, मी बाकी कुठं काही विचारलं नाही। तुम्ही त्या मुख्य फळीतली सिनियर माणसं आहात आहे ना, पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला अपयश मिळालं राज्यामध्ये, त्या सर्वांगीण इतर कारणांपैकी हे एक कारण आहे का की ज्या पद्धतीने? हो, नाही, जे प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढवलं पाहिजे, कोणी आता मी एवढं फोन करायचं वरती, पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला। असं झालं की ही लढाई फक्त माझी एकटीच आहे आणि मी लढलो ते, आणि काही आपले जे काही गद्दार लोक आहे काँग्रेस पार्टीचे, त्याने गद्दारी केलेली आहे। आमच्या काँग्रेस पार्टीचे काही गद्दार लोक, त्याची तक्रार केलेली आम्ही। त्याच्या बाबतीत काही तुम्ही म्हणजे वरिष्ठांकडे? हो, ओरली तक्रार केली, आता रायटिंगमध्ये देणार आहे, पण 1-2-4 दिवसानंतर मी करणार आहे ते सर्व। साहेब, मला सांगा की थोरातांसारखा पराभव झाला त्यांचा, म्हणत नाही की तिथे काय झालं असेल, मी तुम्हाला विचारत नाही, पण सर्वांगीण अशी काहीतरी मरगळ आली? एकीकडे लोकसभेचा तर छानपैकी सिच्युएशन झाली, मात्र राज्यामध्ये असं काय घडलं पुढच्या 3-4 महिन्यामध्ये की पक्षाचा? ते मला जे माहीत पडलं की शिवसेना भाजपच्या उमेदवाराला, एक उमेदवाराला 40-40, 50-50 करोड रुपये त्यांची पार्टीने दिले। आणि असं तर ऐकतो की अदानी, ज्यांचा हे आपला कोणता त्यांच्याकडे धारावी झोपडपट्टीचं काम, त्याला भेटला पाहिजे म्हणून त्यांनी पैसे दिले, आणि हे पैसे सर्व त्याच्या लोकांवर। आणि मी हे भाजप आणि शिवसेनेचा विजय म्हणत नाही, हा फक्त पैशाचा विजय। जालना शहर महानगरपालिकेमधील कर्मचारी दीपक मांडे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम नुकताच पार पडला। या कार्यक्रमात स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय वसंतराव मांडे प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना हिंदू समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। वाईट गोष्टींना संपवण्यासाठी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे, आणि हे उभे राहत असताना संघर्ष करण्याची वेळ आली तरी ती वृत्ती सोडू नका, असे मत उपप्राचार्य डॉक्टर सोमीनाथ खाडे यांनी व्यक्त केले।
जालना शहर मनपामधील कर्मचारी दीपक मांडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते। याच कार्यक्रमात स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय वसंतराव मांडे प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना हिंदू समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जालना शहर महानगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांची उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली। सेवानिवृत्ती कर्मचारी दीपक मांडे यांनी यापुढे आता आपण न्यायालयामध्ये वकिली करणार असून सामान्य माणसांच्या अडचणीला वाचा फोडणार असल्याचं सांगितलं। होऊन जातो हा स्वभाव दीपकजींचा आहे की तो विषय जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करण्याचा आणि त्याचा पाठपुरावा करणं हा विषय दीपकजींनी अतिशय तन्मयतेने सांभाळला आणि त्यामुळे वहिनींना संसारामध्ये नक्कीच दीपकजींचं जे काही व्यवहार आहे तो थोडासा वाटला असेल, ह्या काय माणूस आहे बाबा, घरचं सोडून समाजाचं सेवा करण्याचा जो काय भाव आहे तो धर्मपत्नीला फार सहजच होतो असं नाही। वाटतं आपले सगळे लेकर बाळ सोडून आपला संसार सोडून समाजाचं काय हित पाहायचंय, अगोदर आपलं पाहिलं पाहिजे। पण समाज प्रथम ही भावना ठेवून, जसं मी आज त्यांना युग निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशभरातल्या 70 लेखकांनी लिहिलेलं अतिशय उत्तम प्रकारचं 500 पानी पुस्तक त्यांना भेट देण्यासाठी आणलं। कशासाठी आणलंय की मुलं ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंगाला त्यांना सामोरे जावं लागलं आणि त्यातून ते तावून सुलाखून अतिशय उत्तम अशा प्रकारचं संविधान या देशाला दिलं आणि जगाला सर्वोत्तम संविधान निर्माते म्हणून त्यांचा गौरव केला जातो। असे बाबासाहेब चांगले उत्तम वकील होते, त्यांनी कधीही वकिलीची फीस घेतली नाही। तुम्ही सुद्धा जिथे आवश्यक असेल तिथे फीच आग्रह करू नये। त्या समाजाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे। आजही न्यायापासून अनेक समाजाचे घटक वंचित आहेत, तो न्याय पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो। धर्म आणि संस्कृतीचा तुमच्याकडे अभिमान आहे, त्या पद्धतीने जीवन जगण्याचं तुम्ही एक मार्गदर्शन आपलं जीवन कृतार्थ करून दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर या हिंदू समाजाचं माझं काही देणं लागतो हा भाव ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवलेला आहे तो खऱ्या अर्थाने समाजाला प्रेरणा देणार आहे। माझे मित्र ठिकाणी पांगारकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माझे मित्र, माझे लहान बंधू आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉक्टर सोमनाथजी खाडे। मी काही वक्ता नाही आहे, मला बोलता येणार नाही, प्रयत्न करतो। आता सेवानिवृत्ती म्हणजे आपण वृद्धाश्रमाकडे वाटचाल करणे, हा प्रवास वृद्धाश्रमात सुरू होतो। तर या काळात कसं करायचं, वृद्धाश्रम जुन्या काळात जी संकल्पना आहे ती चांगली, पण आपण या काळात आपलं हिंदू समाजाकरता वेळ देऊन करू शकतो। आता मुक्त झालेलं आहे आणि धर्मकार्य हेच माझे कार्य असेल। लक्कडकोट ते विठ्ठल मंदिरापर्यंत रस्त्याचं रखडलेलं काम कधी सुरू होणार असा प्रश्न वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिक विचारतायत। जालना शहरभर रस्त्याची कामे केली जात असताना सामान्य जनतेच्या दैनंदिन वापराच्या लक्कडकोट ते विठ्ठल मंदिरापर्यंत रस्त्याचे छोट्या पुलाजवळ टीसभर रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून लटकले आहे। या टीसभर कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे।
आता 1,10,00,000चा निधी मंजूर झाला असला तरी काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. गेल्या वर्षभरात शहरातील अनेक रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण झालंय. त्यात अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश असून गांधी चौमन ते रेल्वे स्टेशन ते उड्डाणपूल वगळता अंबड चौफुली आणि लक्कडकोट पासून विठ्ठल मंदिराच्या दिशेने पुलापर्यंतच्या रस्त्याचा त्यात समावेश आहे. एकीकडे ही कामे होत असताना लक्कडकोट पूल ते विठ्ठल मंदिर पर्यंत रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या टिसभर कामाला मुहूर्त कधी लागणार? या टिसभर रस्त्याची अवस्था इतकी बेकार झाली आहे की यावर पायी चालणे सुद्धा कठीण झालंय. या सर्व विषयास प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचं सामान्य नागरिकांकडून बोललं जात आहे. सांगायचं एवढंच आहे की हा रोड गड्ड्यात आहे का गड्ड्या रोडमध्ये आहे. तर सामान्य माणसाला जाणं येणं गर्भवती महिलांसाठी इतकं मणक्याची संध्याकाळी ते घरी झोपतो का दवाखान्यात जातो हे त्याला कळायला मार्ग नाही. तरीही इथलच्या 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल त्यांचे इतके कामं निघतात की इथे महागाईनं कंबरं तर मोडं पण ह्या रोडनं सुद्धा हे कंबरनं मोडण्याचा धंदा केलेला आहे. परंतु इथं दिवे काय म्हणतो लाईट त्याचाही ही अवस्था इथं झालेली नाही. तरी शासनाने याच्याकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं आहे बरंच होईल. लक्कडकोट ते विठ्ठल मंदिर हा रोड आहे छोटा पूल इतका घाणेरडा रोड झालेला आहे की त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया द्यावं हेच आमच्या सामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल पाठोपाठ काँग्रेसच्या असंघटित कामगार सेलच्या जिल्हाध्यक्ष सारिका वरणकर यांनी पक्षातील अंतर्गत गडबाजीवर टीका केली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गडबाजीचा फटका काँग्रेसला बसत असून यामुळेच कार्यकर्ते नाराज आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मॅडम, परतूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सुरेशकुमार जेथले यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यानंतर त्यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष उमेदवार म्हणून पराभूत झाले. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून तुम्हाला सहकार्य होत नसल्याचा आरोप तुम्ही केला आहे. काय सांगाल? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून आता गेल्या 10 वर्षापासून सुरेशकुमार जेठले साहेब यांनी कुठलंही पद नसताना किंवा म्हणजे कशाची अपेक्षा न बघता काँग्रेससाठी काम केलं. पण त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे होता ते मिळालं नाही. आणि काँग्रेस पक्षात एवढी गटबाजी की ते एकमेकाला पुढे जाऊनच देत नाही. त्यांचा वैयक्तिक राग काढतात. मग काँग्रेस पक्ष याच्यावर लक्ष का देत नाही माझं म्हणणं. आणि लक्ष द्यायला पाहिजे. जर लक्ष देत नसेल तर अशाने काँग्रेस पक्षात कोण काम करणार? एवढ्या मोठ्या नेत्याला जर आज काँग्रेसमध्ये न्याय भेटत नसेल तर आमच्यासारखे जे ग्राउंड लेवल काम करतात त्यांना कधी न्याय मिळणार. आणि सर्व लोक हे असंच म्हणतात की सुरेशकुमार जेठले साहेब यांना तिकीट काटलं कोणत्या कारणामुळे काटलं ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि कशामुळं काटलं ते बी जनतेला कळलं पाहिजे. आणि जर का इथं कोणता एखादे गटबाजीतला नेता जर तिकीट काटीत असेल अमुक तमुक सांगत असेल तर काँग्रेस पक्षाने त्याला पक्षातून हकलपट्टी करावी अशी सर्व जनतेची मागणी विनंती आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार यांच्याकडून तुम्हाला मदत झाली नाही का तिकिटासाठी? आता जिल्हा अध्यक्ष आणि खासदाराचा जर विचार करायचं म्हणल्यावर आता त्यांना जे वरून पक्षाने आदेश दिले तेच ते बाळगते. अपक्ष उमेदवाराला ते कशाला पाठिंबा देते? जर का त्यानं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला असता तर त्यांची हक्कलपट्टी हे काँग्रेस पक्ष करीन. त्यांच्यावर दबाव टाकीन की तुम्ही काँग्रेस अपक्ष उमेदवाराचं काम करायलात महाविकास आघाडीचं काम करायलाच नाही. तर यामुळं महाविकास आघाडी पण तुटू शकली असती असं माझं मत आहे. परतूरमधून नितीन जेथले जे आहेत त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तुमची काय भूमिका आहे? हो, जर का नितीन भाई जेठले यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचा जिल्हा अध्यक्ष बनवित असतील तर आम्ही जेवढे काही 1000-2000 कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी राहून परत काँग्रेस पक्षाला मजबूत करायचं कार्य करतो. आणि त्यातली एक गोष्ट असं त्यांना जिल्हा अध्यक्षच पद देऊन नाही चालणार की जे आमच्यासारखे ग्राउंड लेवलवर काम कार्यकर्ते करतात त्यांना आता जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायतमध्ये त्यांना निवडून आणावं लागेल तेव्हा ही काँग्रेस पक्ष मजबूत होईल. आणि अशानं जर लोक जर असं तसं म्हणून आणि खरंच काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत दुसऱ्या एखाद्या पक्षाकडे जाण्याची वाटचालीमध्ये आहेत. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार.
आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे. तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्स समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे. आमचा संपर्क 9175083166. मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा, मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मद्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे, त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका. सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राम अग्रवाल, संचालक रूपम वाईन्स, जालना. अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट. इयत्ता 11वी 12वी नीट, JEE, CET साठी प्रवेश देणे सुरू आहे. करिअरमध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न. (2024) बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज प्रवेश सुरू. नीट, JEE, CET मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर, इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट. तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता KCC बिल्डिंग, आझाद मैदान कॉम्प्लेक्स, SRP रोड, जालना. संपर्क 9823773753. जगभरातील नामांकित देशांमध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड. कंपनीची वैशिष्ट्ये: सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, टरबूज, खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस, तांदूळ, मका, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेरघर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड, जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालन. शर्ट 399, 499, 599 आणि 650. अरमानी ट्विल पॅन्ट्स साईज 28 ते 34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट. अरमानी बिग साईज पॅन्ट 36 ते 42 अगदी 599 रुपयात. अरमानी पॅन्ट साईज 28 ते 36 पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3. कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत. कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात. बेल्ट 350 पासून. वॉलेट 350 पासून. शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट मुंदडा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मळमादेवी मंदिर जालना. आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.